जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यातील गडखम शिवार येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। अंमळनेर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास मका पिकाच्या आड लपवून गांजाची शेती करणाऱ्या एका शेतकऱ्याचा हा खेळ उधळून लावला आहे। गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी सकाळी 6 वाजता पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली गट क्रमांक 2324 मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोटे आणि तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांच्या उपस्थितीत धाड टाकण्यात आली। 1 बिघा क्षेत्रातील गांजाची शेती नष्ट करण्यात आली। 6 फूट उंच पूर्ण वाढलेली गांजाची झाडे आढळून आली। 5 ते 7 गोण्या ओल्या व सुक्या गांजाची जप्ती करण्यात आली। या कारवाईत शेतकरी सुरेश लोटन पाटील याला अटक करण्यात आली आहे। पोलीस चौकशीत आरोपीने यापूर्वी काही गांजाची विक्री केल्याची कबुली दिल्याने एका मोठ्या रॅकेटचा संशय अधिक बळावला आहे। सध्या फॉरेन्सिक पथक पंचनामा करत असून गांजाची संपूर्ण झाडे उपटून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। अंमळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज गोपनीय माहिती मिळाल्यानुसार गडखाम शिवारामध्ये सुरेश लोटन पाटील यांच्या शेतामध्ये उभ्या स्थितीमध्ये ओला गांजा तसेच काही वाळवत असलेला आणि सुका केलेला अशा प्रकारे जवळपास 33 आर क्षेत्रामध्ये गांजाचं उभं पीक मिळून आलेलं आहे। त्याप्रमाणे माहिती मिळाल्यानुसार घटनास्थळी आमच्या अंमळनेर पोलीस स्टेशन स्टाफसह आम्ही सोबत रवाना होऊन पाहणी केली असता तेथे आरोपी व त्याचे मजूर यासह पकडला गेला आहे। त्याप्रमाणे पुढील कारवाई करत आहोत।